नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आताच नुकताच मुंबई हायकोर्टाचा पेपर जो आहे तर तो झालेला आहे। यावेळी हा पेपर त्यांनी मराठीमध्ये देखील देण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी ते चुकले पण आहेत, परंतु इंग्रजीमध्ये त्यांचं सगळं व्यवस्थित पद्धतीने आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण आन्सर की जी आहे तर ते डिस्कस करणार आहोत। ही संपूर्ण आन्सर की आपले जे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, मराठीला असेल, गणितला असेल, जीएस, कम्प्युटर, गणित बुद्धिमत्ता, ॲप्टिट्यूड या सर्व विषयांची एक्सपर्ट फॅकल्टीने आपल्या पूर्ण टीमने ही आन्सर की तुमच्यासाठी तयार केलेली आहे। हा एकदम शॉर्ट मध्ये आपण व्हिडिओ बनवत आहोत, ज्याच्यामध्ये फक्त आपण उत्तरांवर जे आहेत तर ते भर देणार आहोत। एक्सप्लेनेशनची जर तुमची मागणी असेल तर आपण सेपरेट व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहोत। त्यासोबतच लक्षात ठेवा, इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर 15 ऑगस्टच्या निमित्ताने तुम्हाला 30% सूट इथं मिळणार आहे। 8 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान ही ऑफर असणार आहे, म्हणून आजच या ऑफरचा लाभ घ्या। घेण्यासाठी इथं इंडिया हा कोड यूज करा, इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। 30% ऑफ ही खूप मोठी ऑफर आहे, म्हणून तुम्ही आजच जॉईन केलं पाहिजे। सरसेवा भरतीची लाईव्ह स्वरूपाची आपली बॅच जी आहे तर ती सुरू आहे। या बॅचला तुम्हाला 30% पर्यंत ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं, म्हणून तुम्ही आजच इंडिया हा कोड जे आहे तर तो यूज करा। चला तर आता आपण इथे जे आहेत ना तर ते 1 बाय 1 करून सर्व उत्तरे जे आहेत तर ते पाहून घेऊया। बघा, सगळ्यात आधी प्रश्न आले होते मराठीवर। प्रश्न होता, खालीलपैकी कोणता शुद्ध शब्द ओळखा, तर त्याचं उत्तर आहे हा एक, अंतरात्मा, ए नंबरचा। त्याच्यानंतर खालील शब्दातील अचूक शब्द निवडा, परिस्थिती हा डी। बघा, आता सेट नुसार काहींचं हे वेगळं असू शकतं बरं का। प्रश्नांचे क्रमांक हे वरती खाली जे आहेत तर ते असण्याची दाट शक्यता आहे। पुढे, खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते, याचं उत्तर येणार आहे किशोर कदम। किशोर कदम हे त्यांचं जे आहे तर ते उत्तर येणार आहे। पुढचं, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा, याचं उत्तर आहे 3, संयुक्त वाक्य। पुढचं, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द ओळखा, याचं उत्तर आहे सी, ओवळे। पुढचं, हात टेकणे म्हणजे नाईलाजाने माघार घेणे। पुढचं, सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा, याचं उत्तर असणार आहे व्यंजन संधी। काय? व्यंजन संधी हे याचं उत्तर असणार आहे। मुक्ता फळे उधळे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा, ए, मूर्खासारखे बोलणे। पुढचं, तो मोठ्याने गातो वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा, त्याचं उत्तर आहे मोठ्याने, म्हणजे क्रियाविषयी अधिक माहिती देतं ते क्रियाविशेषण। खालीलपैकी कोणते विशेषनाम नाही, इथं नाही हा शब्द आहे, लक्षात ठेवा, इथं नदी हे उत्तर आलं पाहिजे। म्हणजे मराठीचे जे प्रश्न होते ना तर ते आपण म्हणू शकतो एकदम सोपे प्रश्न होते। जास्तीत जास्त प्रश्न मुलांनी आउट ऑफ जे आहेत तरी देखील इथं गुण घेतलेले आहेत। पुढचं आपण पाहूया इंग्रजीचा। आता हा पॅसेज आहे, या पॅसेज मध्ये काही ए बी सी अशा ज्या आहेत डी रिकाम्या जागा आहेत तर त्या भरायच्या आहेत। मग इथं पहिल्या ए च्या ठिकाणी कोणती जागा आली पाहिजे होती माहिती का? एरिया, सी, एरिया हे आलं पाहिजे होतं। पुन्हा बी च्या ठिकाणी इंक, INK आलं पाहिजे होतं। टीच्या ठिकाणी एलिव्हेटेड हा शब्द येईल। 14 त्या ठिकाणी काय येईल? थिंक टँक येईल। 15 विगरस हा आपल्याला इथं बघायला मिळणार आहे। बघा, हे अशा पद्धतीने इथं जे काही दिसतात तुम्हाला ब्लँक, अर्जंट अँड विगरस स्टेप्स आलं लक्षात। तर हे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे आन्सर जे आहेत तर ते चेक करा आणि टिक करत चला। पुढे, सिनॉनिम्स ऑफ द नोवाइस म्हणजे काय? बिगिनर। पुढचं आहे, फ्रॉम द फॉलोइंग सिनॉनिम्स ऑफ द प्रिस्टीन, याचं उत्तर आहे प्युअर। त्याच्यानंतर 18 ते 19 फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड। हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड, काय? टू बी निग्लेक्टेड। नेक्स्ट, द टीम वर्क डॅश डॅश टू कंप्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम क्विकली। द टीम वर्क क्विकली टू कंप्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम। त्याच्यानंतर 20 ते 21 चूज द अल्टरनेटिव्ह विच द बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द इडियम अँड फ्रेजेस। इडियम अँड फ्रेजेस वर 2 प्रश्न। त्याच्यामध्ये ब्लड इज थिकर दॅन वॉटर। पुढे, फॅमिली रिलेशनशिप अँड लॉयलिटीज आर स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन्स। पुढचं आहे टू स्पिल बीन्स म्हणजे काय? टू रिव्हील अ सिक्रेट म्हणजे जे काही छुप्या गोष्टी आहेत तर त्या सांगणे, त्याला म्हणतात, हे इडियम अँड फ्रेजेसचं आहे। पुढचं 22 ते 24 हे एकाच याच्यावर आहेत। कशावर आहेत बघा? फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर और सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन। कोणतं पर्यायामध्ये चुकीचं आहे ते ओळखायचं। बघा, इट
टुक मी ऑलमोस्ट एन आवर टू फिल द ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे काय, मी इथं ऑलमोस्ट अ आवर जे आहे तर ते हे चुकलेलं आहे. पुढचं, विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस. इथं आहे लुक मच नाईस, डी हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. पुढे, माय फ्रेंड बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ऍट द सुपरमार्केट. याचं उत्तर आहे ऍट माय फ्रेंड बिकेम. ओके, बिकम. पुढचं आहे इनकरेक्ट म्हणजे करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला इथं ओळखायचं आहे. हाय ऍफिडेविट. पुढचं आहे एंटरप्रेनर. तर हे दोन शब्द इथं हे बरोबर आलेले आहेत, तर हे तुम्हाला इथं बघायचे आहे. पुन्हा प्रोफेशनलचं म्हणजे अपोजिट काय आहे, विरुद्धार्थी काय की अमेच्युअर. अमेच्युअर. पुढचं सबस्टिट्यूट वर्ड वापरायचं आहे. अ चाइल्ड हु हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट त्याला म्हणतात ॲवेग्रांट. अ पर्सन हु हेल्प्स अनादर टू कमिट अ क्राईम इज अकम्प्लिस म्हणतात त्याला, म्हणजे क्राईम मध्ये मदत करणं. पुढचं आहे विच प्रिपोजिशन करेक्टली कम्प्लीट्स द सेंटेन्सेस. इंडिया हॅज साइन अन अग्रीमेंट विथ फ्रान्स टू एनहान्स ट्रेड रिलेशनशिप. विथ कोणासोबत, फ्रान्स सोबत. बघा आपण हे प्रश्न पाहत आहोत. या प्रश्नांमध्ये तुम्हाला जर वाटेल की एखादा प्रश्न सर मला याचं उत्तर हे वाटते की ते वाटते, ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या आन्सर की मध्ये जर आपल्याला नंतर निदर्शनास आलं की काही प्रश्न आपल्याकडनं चुकीचे सांगितले गेले असतील, ते देखील आम्ही कमेंट बॉक्समध्ये ना तर तशा कमेंट आम्ही पिन करणार आहोत. आम्ही स्वतः मेसेज टाकणार आहोत. आणि तुम्हालाही जर वाटेल की काही प्रश्न इथं चुकीचे आले तर ते देखील आपण इथं तुमच्यासाठी आपण करणार आहोत. पुढे जीकेचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या जागांची संख्या किती. आता हे प्रश्न मराठीत नाही दिले तरी चालले असते, म्हणजे नाही देत ते, यावेळी फर्स्ट टाइम त्यांनी मराठीत दिलेलं आहे. 19 उत्तर आहे. 19 राज्यसभेच्या सीट्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. पुढचं, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे. याचं उत्तर आहे ते कोयना नदीवर बांधले आहे. पुढे, लाल ग्रह कोणाला म्हटलं जातं. नुकताच रेल्वेची एनटीपीसीचा पेपर चालू आहे, त्याच्यामध्ये पण सेम प्रश्न आला होता. तर याचं उत्तर आहे मंगळ. मार्सला लाल ग्रह जो आहे तर तो म्हटला जातो. पुढचं, चेर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे. चेर्नोबेल मध्ये खूप मोठ्या एक घटना झाली होती चेर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्पामध्ये, त्याच्यावर मूवी पण आहे बघा. तर या चेर्नोबेल जो आहे ना सध्या युक्रेनमध्ये आहे आणि त्या काळी तो USSR म्हणजे रशियामध्ये होता, पण आत्ताच्या स्थितीला तो युक्रेन या देशात आपल्याला बघायला मिळतो. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा इथं विचारलेला होता आणि याचं उत्तर होतं पुणे. पुढचं, महाराष्ट्राचे कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे वाघांची राजधानी म्हणून ओळखले जाते, तर ते आहे नागपूर. पुढचा आहे महाराष्ट्र भूषण नेमका कोणाला मिळाला, तर राम सुतार यांना हा नुकताच मिळालेला होता. बघा राम सुतार यांना हा मिळालेला होता. विच ऑफ द फॉलोइंग फोर्ट इज नॉट रिकॉग्नाइज्ड ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साइट बाय युनेस्को. म्हणजे मराठा लँडस्केप या शीर्षकांतर्गत आय थिंक 12 यांना देण्यात आलं होतं. 11 महाराष्ट्रात, एक तामिळनाडू जी आहे. तर पुरंदरणी आहे, साल्लेर आहे, लोहगड आहे आणि शिवनेरी जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतं. एलिफंटा केव्ज यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळी कोणत्या वर्षी स्थान जे आहे तर ते देण्यात आलं होतं. 1987 मध्ये स्थान देण्यात आलं होतं. कोणत्या देशाचं जे आयुर्मान आहे सर्वाधिक आहे, तर ते उत्तर आहे क हाँगकाँग या देशाचं आपल्याला सगळ्यात तिथं बघायला मिळतं. हाँगकाँग ऍक्च्युअली देश नाही आहे, तो चायनाचा एक छोटासा भाग आहे. म्हणून हा प्रश्नामध्ये याचं म्हणजे हा देश म्हणून काही ठिकाणी मान्यता आहे, काही ठिकाणी मान्यता नाही पण आहे. ओके, म्हणजे जीकेचे झाले. आता पुढे जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंगचे प्रश्न सुरू होत आहे. प्रश्न विचारला आता, खालील क्रमात असे किती 8 आहेत ज्यांच्या आधी लगेच 6 आहे पण नंतर 5 नाही. मग इथून हे संपूर्ण तुम्हाला इथं ओळखायचं होतं, तर याचं उत्तर आहे 3. 3 आपल्याला इथे जे आहेत तर ते बघायला मिळतात. ओके, पुढे, जर कॅट आणि बोट कोड भाषेत XZG आणि YLZH असे लिहिले जात असेल तर मॅप हे त्याच भाषेत कसे लिहिले जाईल, तर याचं उत्तर येणार आहे CNZL. पुढे बघा इथं QSPM KMJP, तर ZRTL काय असेल, तर ZRTL हा काय असेल TLNF. बघा आता आपण फक्त तुमचे, मला माहिती आहे की तुम्ही कोणी ट्रेन मध्ये असेल, कोणी प्रवासात असेल, त्याला फक्त उत्तर जाणून घ्यायचंय. सध्याच्या स्थितीला तो एक्सप्लेनेशन जाणून घेण्याच्या मूड मध्येच नाही आहे, तर म्हणूनच मी डायरेक्ट तुम्हाला उत्तरच सांगतोय. नगिना पुष्पापेक्षा उंच आहे पण मनीष इतका उंच नाही.
राम नमितापेक्षा उंच आहे पण पुष्पा इतकी उंच नाही, यापैकी सर्वात उंच कोण आहे? तर याचं उत्तर आहे मनीष हा सर्वात उंच आहे. गटात न बसणाऱ्या संख्यांची जोडी ओळखा, तर ती आहे 52-15. बघा, जर x म्हणजे बेरीज, हे चिन्ह म्हणजे वजाबाकी, म्हणजे हे स्मॉलर दॅन ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, आणि प्लस म्हणजे भागाकार, आणि गुणाकार म्हणजे समान, आणि मायनस म्हणजे पेक्षा जास्त, आणि इज इक्वल टू म्हणजे कमी, तर खालीलपैकी कोणते सत्य आहे तर ते ओळखायचं आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन याला लागणार आहे, तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं. पुढचं, श्याम पूर्वेकडून तोंड करून होता, तो 10 किलोमीटर पुढे चालला आणि नंतर उजवीकडे वळाल्यानंतर 3 किलोमीटर चालला, पुन्हा तो उजवीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला, त्यानंतर तो मागे वळाला. तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? श्याम कोणत्या तोंड दिशेला उभा आहे? तर तो पूर्व या दिशेला आपल्याला इथं बघायला मिळतो. ओके. पुढचं, इंद्र डावीकडून 7व्या आणि जया उजवीकडून 5व्या स्थानावर आहे. जेव्हा ते त्यांची जागा बदलतात तेव्हा जया उजवीकडून 19व्या स्थानावर येते आणि डावीकडून इंद्राचे स्थान काय आहे? तर ते विचारले. याचं उत्तर आहे 21. 21 हे उत्तर पाहायला मिळतं आपल्याला. चित्रातील महिलेकडे बोट दाखवत राजीव म्हणाला, तिच्या आईला एकच नातू आहे ज्याची आई माझी पत्नी आहे. चित्रातील महिलेचा राजीवशी काय संबंध आहे ते सांगायचं होतं. याचं उत्तर आहे बी, पत्नी. पुढे, ब हा अ पेक्षा दुप्पट वयाचा आहे परंतु फ पेक्षा दुप्पट लहान आहे. क हा अ च्या वयाच्या निम्मा आहे परंतु ड पेक्षा दुप्पट मोठा आहे. दुसरा सर्वात मोठा कोण? तर याचं काय उत्तर येणार आहे? बी. याचं उत्तर काय? ब आहे, परंतु हा ब कुठे दिलेला आहे? त्यांनी डी मध्ये दिलेला आहे, म्हणजे हा थोडासा कन्फ्युजिंग पार्ट होता इथं. पुढचं, जर पाण्याला काळे, काळ्याला झाड, झाडाला निळे, निळ्याला पाऊस, पावसाला गुलाबी आणि गुलाबी रंगाला मासे असे एका विशिष्ट भाषेत म्हटले तर त्या भाषेत आकाशाचा रंग काय? तर आकाशाचा रंग आहे पाऊस. मुलांच्या रांगेत श्रीनाथ डावीकडून 11व्या आणि व्यंकट उजवीकडून 24व्या क्रमांकावर आहे. जर त्यांनी त्यांच्या जागा बदलल्या तर श्रीनाथ डावीकडून 5व्या क्रमांकावर येतो. रांगेत किती मुलं आहेत? याचं उत्तर आहे 28 मुलं आपल्याला इथं बघायला मिळतात. फाइंड आउट दी ऑड वर्ड आउट, तर याचं उत्तर आहे चेहरा, फेस. दिलेल्या पर्यायामधून संबंधित संख्या ओळखा, तर याचं उत्तर आहे -12. रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव, तर याचं उत्तर आहे स्पिग्नोमीटर जे आहे, तर ते ब्लड प्रेशर हे मेजर करत असतं. एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालतो, नंतर तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो, पुन्हा तो पूर्वेकडे वळतो, 2 किलोमीटर चालतो, त्यानंतर तो उत्तरेकडे वळतो, 9 किलोमीटर चालतो. आता तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आपल्याला इथं बघायला मिळतो? तर याचं काय उत्तर येणार आहे? याचं उत्तर येणार आहे क, 5 किलोमीटर. पुढचे, आता आपल्याला इथं घटनांचा आणि विविध टप्प्यांचा क्रम आपल्याला इथं जे आहे तर तो सांगायचा आहे. बघा, हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट कोर्ट, ज्युनियर डिव्हिजन जज, सुप्रीम कोर्ट, सिनियर डिव्हिजन लेवल, तर हे आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, ज्युनियर लेवल, त्याच्यानंतर सिनियर लेवल आहे, 2 डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, 1 हायकोर्ट आहे आणि 1 सुप्रीम कोर्ट आहे, म्हणजे याचं उत्तर आहे डी. पुन्हा हा सिंपल होता. बघा, 2 विलेज आहे, विलेज नंतर तालुका येईल, तालुका नंतर डिस्ट्रिक्ट येईल, डिस्ट्रिक्ट नंतर स्टेट येईल, तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं. कुत्र्यापासून रेबीज होतात, तर उंदरापासून काय? तर उंदरापासून काय होतं? प्लेग नावाचा रोग जो आहे तर तो होत असतो. मोहिनी 10 दिवसांपूर्वी चित्रपटाला गेली होती, ती फक्त सोमवारी चित्रपटांना जाते. आज आठवड्याचा कोणता दिवस आहे? तर आज आठवड्याचा गुरुवार हा दिवस आहे. 1001 गुणिले 1120 मायनस 1120 गुणिले 999 प्लस 55, याचं उत्तर आहे 2278. जर एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाची परिमिती किती? परिमिती आपल्याला इथे विचारली, याचं उत्तर असणार आहे क, 36 सेंटीमीटर. 3 वर्षात दरवर्षी 8.5% दराने 18,000 रुपयांच्या साध्या व्याजावर किती व्याज मिळणार आहे? याचं उत्तर आहे 4,590. पुढचा प्रश्न आहे 64 नंबरचा. 2 संख्या 3:7 च्या प्रमाणात आहेत. जर त्यापैकी 6 जोडल्या तर 5:9 च्या प्रमाणात आहेत.
त्या संख्या शोधा 9 आणि 21. पुढे, एक पुरुष एक काम 7 दिवसात करू शकतो, पण पत्नीच्या मदतीने ते काम तो 6 दिवसात करतो. पत्नी ते काम एकटं किती दिवसात करू शकते? याचं उत्तर असणार आहे सी, 42 दिवस. 20 सेंटीमीटर आणि 6 मीटरची गुणोत्तर काय आहे? बघा इथं 1:30 आपल्याला इथं पाहायला मिळतात. पुन्हा हा जो प्रश्न आहे नाही, हा प्रश्न मी बी रद्द होऊ शकतो, किंवा याचं इंग्रजीवरून उत्तर द्यायचं होतं, कारण की मराठीमध्ये याचे ऑप्शन चुकलेले आहेत. हे चुकलेत बघा, 43, 56, 45, 40 आणि वरती वेगळेच आहे. बघा, पी आणि क्यू एकत्रितपणे दररोज 160 रुपये कमवतात. क्यू आणि आर एकत्रितपणे 160 रुपये कमवतात. पी आणि क्यू एकत्र मिळून काम करताना दररोज 300 रुपये कमवतात. तर क्यू ला दररोज किती कमवतो? तर तो 20 रुपये कमवतो. हे आपल्याला इथं दिसतं. तर इथं मात्र ही चूक जी आहे तर ते आपल्याला निदर्शनास येते. म्हणजे हा जो प्रश्न ज्यांना आला असेल तर तो मे बी रद्द होऊन जाईल, किंवा त्याचं उत्तर इंग्लिश प्रमाणे येईल. क्यूब रूट ऑफ 2.197, तर याचं उत्तर आहे 1.3. 69 आहे, ऋतू पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 4 तासात 20 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरोधात 2 तासात 4 किलोमीटर अंतर बोट चालवू शकते. शांत पाण्यात तिचा रोईंगचा वेग आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग असा आहे. म्हणजे तो शोधायचा आपल्याला. तर तो कसा असेल माहितीये का? बी सारखा असेल बघा, 3.5 किलोमीटर प्रति तास आणि 1.5 किलोमीटर. एका धातूमध्ये 26% तांबे आहे. 91 किलो तांबे मिसळण्यासाठी किती धातूंची आवश्यकता इथे लागणार आहे? उत्तर आहे 350 किलो. 384 रुपयांना वस्तू विकल्यावर एका माणसाला 4% तोटा होतो. 10% नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत काय असावी? याचं उत्तर आहे 440 ती विक्री किंमत असली पाहिजे. पुन्हा 5च्या पहिल्या 5 पटीत सरासरी काय आहे? डी 15 आहे. 65 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 दाखवले आहेत. त्यात 29 गुणांऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद आहे. बरोबर सरासरी काय येईल? 59.338 गुण आपल्याला इथं बघायला मिळतं. पुढचं, पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय असावे ते आपल्याला ओळखायचं. म्हणजे नंबर सिरीजचे काही प्रश्न आहेत बघा इथं. 4, 2, 2, 3 क्वेश्चन मार्क 15, याचं उत्तर असणं बी 6 आलं पाहिजे. 8, 17, 35, 71, 143 क्वेश्चन मार्क, तर इथे येईल 287. 455, 430, 450, 435, 445 क्वेश्चन मार्क, 440 उत्तर येईल. 1, 4, 27 क्वेश्चन मार्क, तर तिथे येईल 256. ओके. पुढे 78 नंबरचा, अ चे उत्पन्न 60,000 आहे. तो त्याच्या उत्पन्नाच्या 35% भाड्यावर खर्च करतो. उरलेल्या पैशांपैकी 70% तो किराणा मालावर खर्च करतो. उर्वरित रक्कम वाचवतो. तर त्याची मासिक बचत जी आहे तर ती किती झालेली आहे? तर ती झालेली आहे 11,700. हवेत एक फासा फेकला तर विषम संख्या मिळण्याची शक्यता किती असते? तर ती 1/2 असते. दोन संख्यांची बेरीज 31 आहे आणि गुणाकार 184 आहे. तर त्या संख्या आहेत, कोणत्या संख्या आहेत? तर त्या आहेत 8, 23. तर अशा पद्धतीने हे झालं. आता फक्त कम्प्युटरचे प्रश्न पाहिजे. 1, अ हायब्रिड कम्प्युटर इज वन हॅव्हिंग कंबाइंड प्रॉपर्टी ऑफ एनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर्स. तर याचं उत्तर डी येणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे ना तर तो थोडासा संदिग्ध म्हणू शकतो. खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्तर पाहायला मिळतात. फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर्स, म्हणजे याचं उत्तर चार्ल्स हे 1 नंबर, याच्या सगळ्यात जास्त शक्यता हीच आहे. परंतु काही ठिकाणी याचं उत्तर हे पण दाखवता येईल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की यांनी मॉडर्न कम्प्युटर्स मध्ये योगदान जास्त आहे. पण तरी पण याचं जे ए उत्तर असेल ना तर सगळ्यात जास्त शक्यता आहे की हेच उत्तर असेल. तुम्हाला काय वाटतं की याचं उत्तर काय असू शकतं ते देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की कळवा. फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप्ड वॉज फॉर व्हीडीयू, काहींनी व्हिडिओ डिस्प्ले युनिट केलं, पण याचं उत्तर आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, बी नंबरचं आहे. Which of the following keyboard shortcut is used to cut the selected text in MS Word 2010? म्हणजे कट करण्यासाठी काय वापरला जातो? कंट्रोल X वापरला जातो. पुढे फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स आर सुपर कम्प्युटर्स. सुपर कम्प्युटर सगळ्यात हे असतात. विच लँग्वेज इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स? तर ही प्रोलॉग नावाची लँग्वेज आहे. डी नंबरचं याचं उत्तर येईल.
चिप इज यूज इन कम्प्युटर, कम्प्युटरमध्ये कोणती चिप यूज होते? सिलिकॉनची चिप यूज होते. ULSI कशाशी संबंधित आहे? अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. अँड थर्ड जनरेशन कम्प्युटर्स वेअर बेस्ड ऑन इंटिग्रेटेड सर्किट. ती नंबरचं आपल्याला इथं उत्तर जे आहे तर ते बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने संपूर्ण उत्तर जे आहे तर ते आपण इथं जाणून घेतलेले आहे. 15 ऑगस्टच्या निमित्त, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 30% ऑफ आहे आपल्या सर्व कोर्सेसवर. ते सर्व तुम्हाला जे कोर्स पाहिजे तो कोर्स तुम्ही परचेस करू शकतात. इंडिया हा कोड यूज करा. तसेच इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध डोमेन मध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याला तुम्ही नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा यांच्याविषयी जरूर माहिती द्या. त्याच्यासाठी आपला इग्नाइट पाठशाला नावाचा उपक्रम आहे. त्यासोबतच लॉ, बँकिंग आणि MBA याच्यामध्ये पण इग्नाइट अकॅडमीने आपले मार्गदर्शन सुरू केलेले आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो जरूर करून ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व उत्तर कशी वाटली, कोणतं उत्तर तुम्हाला संदिग्ध वाटतंय ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमचा स्कोर या आन्सर कीनुसार किती येतोय ते नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.